या माहितीपटातील कथा, पात्रे, स्थळे आणि घटना पूर्णपणे काल्पनिक अजिबात नाहीत. यांचा इथे उपस्थित सर्व जिवंत व्यक्ती, संस्था, समाज आणि कुटुंब यांच्याशी साधर्म्य आढळतो. हा निव्वळ योगायोग नसून एक संयोग आहे. तसेच माहितीपट बनवताना प्राण्यांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्यात आली नाही. टीमला शाब्दिक पोचले असेल तर माहिती नाही. असो, कसलाही विलंब न करता माहितीपटाला सुरुवात करूया. पण त्याआधी आपले भ्रमणध्वनी मध्येच कसल्याही प्रकारचे गमन करणार नाहीत, त्यासाठी ते सायलेंट करावेत ही नमन आपलं नम्र विनंती. सो फायनली ज्यासाठी केलं होतं इतका सगळा अट्टाहास, ते म्हणजे पहिल्या 1000 दिवसांचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सगळी पॅशनेट टीम एकदम टायमिंग वरती रेडी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ते गोरख सांगून झालं नाही का? हा काय पिक्चर करतोय का आपण? हे अवधूत ओमकर हो बाहेर चला. अरे ओके, सगळं सेटअप भारी, सगळ्यांना कळत आज काय नाही. अरे ओमकर हो ना, मी आता म्हणलं ना आता अवधूत बस झालं. ओके बस झाली चल. ए गोरक्ष मार रोल चल. तर नमस्कार, आज आपण बोलणार आहोत क्रिएटच्या पहिल्या 1000 दिवसांबद्दल. क्रिएटचे पहिले 1000 दिवस म्हणजे पॅशनेट लोकांसाठी तयार केलेली एक पॅशनेट जागा, ज्या ठिकाणी सगळे लोक आपल्या पॅशनचं काम करतात, आपल्या आवडीचं काम करतात. क्रिएटमध्ये कायमस्वरूपी बोललं जातं. एक मिनिट तुला वाटतंय का तू ज्या गडबडीनं, ज्या धावपळीनं ह्या गोष्टी ऑडियन्सला सांगतोय त्यांना सगळ्याच कळतील म्हणून वाटतंय का की आपण शांतपणे त्यांना सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी हळूहळू सांगूयात? का वाटतं तुला? तसंही करू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हरीश आणि मी पहिली आमची भेट झाली ती पुरंदर मेसला. तिथं डिस्कशन भरपूर सुरू झालं आणि ते डिस्कशन एवढं चाललं की मेस पूर्णपणे बंद झाली, पण तरी पण आमचं डिस्कशन सुरूच होतं. आणि जशा गप्पा आल्यानंतर मग त्यांनी परत डायलॉग बाजी करत होतो. वेंडी ती डायलॉग बाजी एवढी खरी होईल मला बी नव्हतं. डोक्यात असं असायचं की काय मी एखादा भारी डायलॉग सोडून द्या, 100 डायलॉग दिले होते, एक तरी कुठे ना कुठेतरी लागेल. म्हणजे ज्यावेळेस आपण डॉक्युमेंटरी वगैरे करू त्यावेळेस सांगायला होईल. 100% तो डायलॉग खरंच डॉक्युमेंटरीत वापरायला आला की भेटलो तर रोज भेटू आणि नाही भेटलो तर कधीच नाही भेटायचो. ही फक्त मेस नाही, चळवळीचा बेस आहे. हा जो यांच्या चेहऱ्यावरती ग्रेस आहे तो असाच राहावा चिरंतर. मेस पुरंदर, जिथे भेटले दोन धुरंधर. आता माझ्या डोक्यात काय इमेजिनेशन, आता अभिजित एडिटिंग करेन, गोरक्षला कॅमेराची आवड आहे, तो कॅमेरा बघन आणि आपण एक पॉडकास्ट चॅनल चालू करू तिघांमध्ये. तर पॉडकास्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी सेटअप लागणार आहे, काहीतरी पैसे वगैरे लागणार आहेत. ही पैसे आणायचं कुठून? त्यावेळेस मग आमच्या डोक्यात आलं की स्किल टेस्ट करणं गरजेचं आहे. मला ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. हरीशचं असं म्हणणं होतं की आपण दिवाळीला 5 ग्राफिक्सचं पॅकेज बनवूयात. त्या महिन्यात जिथं 26,995चं टार्गेट सेट केलं होतं, त्या महिन्यात आम्ही 72,000 रुपयाचं काम करू शकलो. तर ज्यावेळेस 72,000चं काम केलं त्यावेळेस मग कॉन्फिडन्स अजून बूस्ट झाला की आपल्या स्किलवरती आपण एवढं करतोय. पण यांचं एवढं हे स्किल परिपूर्ण करण्यासाठी एका कॅमेरा स्किलची गरज होती. या प्रश्नातून रक्षण करण्यासाठी एक सक्षम गोरक्ष समोर आला आणि कॅमेरा मागे उभा राहिला. पण गोरक्ष वाबळे यांची एंट्री कशी झाली तर पहिल्यांदा तर 3 लोक, एक स्वप्न नावाचा एक ग्रुप होता. गोरक्ष ग्रँटेड पार्टनर होता आमचा. त्याला न विचारता की तुला व्हायचंय किंवा नाही व्हायचं, असं दिसलेलं मला. मग 3 लोक एक स्वप्न. आता हे काय विषय, मी सगळं त्यांचं मग आयडिया सांगितलं. डिजिटल मार्केटिंग मला पण माहित नव्हती डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय असतं, आणि कदाचित त्यांना पण माहित नसणार काय असतं. PYC जिमखाना आहे ना आपला पुण्यातला, डेक्कनला, तिथं त्यांचा इव्हेंट होता, एक्झिबिशन. आणि त्याचं मी मोबाईलने शूट करणार होतो. त्याला म्हटलं चल, मग त्याला तिथे घेऊन गेलो. त्याला ती मजा आली, जरा भारी एक्झिबिशन वगैरे. मग ती मृदुल देशपांडेंनी आमचे व्हिडिओ शेअर केले. मग आता एकदम मोटिवेशन झालं ना. गोरक्षला बी म्हटलं बघ मराठी इंडस्ट्री हे लाईक करतात, तू शूट केलेला व्हिडिओ, इतक्या लांब गेला व्हिडिओ. ह्या प्रोसेसमध्ये गोरक्ष 8 दिवस येत होता, 8 दिवस एकाच कपड्यांवरची व्हायचं. मग जरा वाटले की मित्रांच्या एवढं ओढण्यानी तू इन झाला नाही, हिरोईनच्या एका पोस्ट सोडण्याने तू इन झाला. गोरक्ष कळलं आम्हाला तू काय इन झाला, आणि गोरक्षमुळं अजून एक सीन झाला. पहिलं ऑफिस पण गोरक्षमुळेच झालं. का तर ऑफिसला खर्च करायचा नव्हता. म्हटलं 1 BHK घेऊ. 1 BHK मध्ये मी गोरक्ष मागं झोपतो, आम्ही दोघं भाडं करतो पुढचा हॉल क्रिएटसाठी. कंपनी रजिस्टर केली, तिथे थांबलो नाही, लगेच ट्रेडमार्क करून घेतला, स्टाम्प केला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो स्टॅम्प बनवून आला, तो स्टॅम्प मी खाली मारून लगेच फोटो सोशल मीडियाला टाकला, लगेच एकदम मोटिवेशनल गाणी लावून. एक फाईल आणली, त्या फाईलवरती लोगो लावलाय, त्याचा लगेच फोटो काढून लगेच त्याच्यावरती इंग्लिश गाणं. आता ही जॉब सोडलेली कंडिशन, आणि ह्याच्यामध्ये काय की दिवसभर काय ना काहीतरी पळतोय कुठेतरी मीटिंग चालू आहेत, कोणाला तरी भेटतोय. दिवस असा एकदम
तुमच्या बॉटम लाईनपासून पूर्ण वरती आणि संध्याकाळी अचानक यायचो रूमवरती आणि रूमवरती आल्यानंतर ना अशी भीती वाटायची. मग एकदम बॉटम लाईनच्या खालीच जायचो आम्ही. हरीश होईल का रे नीट? होतंय सगळं बरोबर. सकाळी उठून काम करायचे. झोप गप आता. जॉब सोडलाय, पैसे बिशे कन्सिस्टंटली येतील का? टेन्शनच येतंय. हरीश तू ते गाणं लाव बरं आपलं, जरा बरं वाटणं म्हणजे. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामियाना आज हमें है सजाना. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू. ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू. आता बघ कसं काय बरं वाटतंय. तू धूप है झम से बिखर, तू है नदी बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही. प्रत्येक मुवमेंट जी काय मी पोस्ट केली असेल क्रिएटसाठी ती एकदम म्हणजे नाही की बिंबीच्या देठापासून असायची. एक जर स्टोरी मी टाकली तर मी स्वतः 27 वेळा बघितली असेल, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. आता मला सांगा एखादं ज्याची आजीनीच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली त्याला रस्ता आमचं काय घंटा कौतुक वाटणार आहे, पण आमच्यासाठी ते मोटिवेशन होतं. म्हणजे ह्या प्रवासामध्ये आपल्यासाठी मोटिवेशन एवढं महत्त्वाचं होतं की काय अकम्प्लिशमेंटची फिलिंग ती पेट्रोलसारखी परत काम करते ना पुढे जायला. अकॉम्प्लिशमेंट का काय ते त्याचं पेट्रोल मिळालं, पण पुढे जाणार कुठं आणि कुठपर्यंत त्यात आम्ही नवकी पोरं. काम मिळणार पण कुठल्या आधारावर. तर एकदा इथं सातारा रोडला गेलो, तिथं अक्षय परमाने सर म्हणून त्यांची एक इन्क्वायरी मला ऑनलाईन भेटली होती एकदम इनिशियल डेजला. त्यावेळेस असं होतं की मी कधी कोणाला पोर्टफोलिओ दाखवायचो नाही, प्रेझेंटेशन द्यायचो नाही. फक्त मी कोण आहे, माझी टीम काय आहे ना, आम्ही कशी सुरुवात केली हीच स्टोरी ऐकून यायचो फक्त. मग एकदा अक्षय सरांनी त्यांच्या 2 फर्मचं काम डायरेक्टली मला देऊन टाकलं. तर मग त्यांना सर म्हटलं, सर अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही मला चूज केलं किंवा आम्हाला चूज केलं. त्यावेळेस त्यांनी म्हणले की मी या ठिकाणी एक चूज केलं, पोर्टफोलिओच्या ऐवजी पॅशन चूज केलं. आणि मला माहिती आहे की जो माणूस पॅशनने काम करतो तो कधी पण चांगलंच काम करू शकतो. कामं चांगलीच केली पाहिजेत आणि कामं चांगल्या प्रकारे करत गेल्यानं क्लायंट वाढत गेले आणि क्लायंट वाढल्याने क्रिएटला पॅशनेट लोकांची गरज अजून वाढत गेली. हरीशला कोणी विचारला तो छंद काय, तर हरीशचा छंद आहे मित्रांचा जॉब सोडवणं. तर या त्यांच्या हिडन टॅलेंटचा उपयोग आम्हाला टीम बिल्डिंगमध्ये खूप झाला. लोकांना त्यांनी जॉब सोडायला लावले आणि ते पुन्हा क्रिएटमध्ये जॉईन झाले. आजच्या डेटपर्यंत पण अशी काही प्रोफेशनल हायरिंगच्या पद्धतीत अजून घुसलो नाही. माणूस समजून घेणं, माणसाचं स्वप्न समजून घेणं, ते स्वप्न आणि ती पॅशन कंपनीसोबत अलाइनमेंट होऊन आपल्यासोबत काहीतरी प्रवास आहे का जो त्यांचा पूर्ण होऊ शकतो, अशी अलाइनमेंट बसला असेल तर हायरिंग झाली. मग त्याला कॉम्प्युटर पण काही काय ना. पहिल्या VN-मध्ये व्हिडिओ वगैरे करायचो. कम्प्युटर असं म्हणजे बघितलाच नव्हता कधी. मग सगळ्यात पहिल्यांदा मी कसं PC चालू करायचा माझा मित्र गोरक्ष त्यालाच विचारलं. त्यानंच मला मग सगळं शिकवलं की प्रीमियर प्रो काय असतं. गेले 2 वर्ष झालं मी PC-वरती काम करतो आणि चांगलं आता व्हिडिओ एडिटिंग येतं मला. इकडं आल्यानंतर कळलं की हे सगळे माझ्यासारखंच बोलतात ते. म्हणजे मी जे विचार करतो तेच त्यांचे विचार आहेत. फ्रीली म्हणजे एवढं फ्रीली असतं की दिवसभर केकीची वगैरे आम्ही गाणी ऐकत असतो. असं जर कल्चर असेल ना तर रॉमधला पोरगा पण खूप चांगला ग्रो करू शकतो, त्या लाईफमध्ये खूप काही ना काही करू शकतो.
चांगली गोष्ट ही आहे की ह्यांना फॉर्म नाही आहे, क्रिएटच्या फॉर्मला आहे का नाही, फॉर्म नाही आहे म्हणजे एक आपलं स्वतःचं काहीतरी फॉर्म तयार करतोय आम्ही, स्वतः शोधतोय की ती शोधत राहण्याची प्रोसेस आहे का नाही, मग ती निरंतर चालू राहणार आहे. निरंतर तर राहणारच आहे, क्षणिक अंतर पण येणारच आहे आणि त्यावर उत्तर पण भेटणारच आहे. फक्त प्रश्न नीट विचारता आला पाहिजे. तुम्ही ह्याच्याने एडिटिंग करता? नाही हो, त्यात नाही करत. बस झालं त्याचा मोबाईलची एडिटिंग. आता आपल्याला घ्यायचं तगडा PC. पण पैशांचं नियोजन काय? सगळं नियोजन झालेलं आहे. शक्यलच्या ओळखीमधून कोटेशन काढलंय आणि सागर क्रेडिट कार्ड द्यायला तयार आहे. फक्त इंटरेस्ट जाईल, तर इंटरेस्टमध्ये श्रेयसच्या मित्राच्या GST नंबरवरती आपण क्रेडिट घेऊ, जेणेकरून पैसे पण एक्स्ट्रा जात नाहीत. आता जर आपण सागरकडे गेलो लगेच, सागर कार्ड द्यायला तयार आहे. संध्याकाळपर्यंत PC येऊ, संध्याकाळी आपली एडिटिंग PC वर चालू एकदम टकाटकमध्ये. सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मला असं वाटतं की थोडंसं थांबावं आपण. कशाला थांबायचं? आता सगळे रेडी आहे. बेसिक नीड आहे आपली ते PC असणं. पैसे रेडी, तर वेंडर ओळखीचं रेडी. आपल्या याच्यापेक्षा जास्त काय माहिती भेटू पण शकत नाही. मला असं वाटतं की पण इन्स्टंट डिसिजन घेण्यापेक्षा कधी पण तो डिसिजन विचार करून घेतलेला बेटर असतो. मला असं वाटतं की विचार आपण केला ना, मग आता याच्यात थांबून विचार थोडी. डिसिजन अतिशय फास्ट वाटतो ना, पण मला असं वाटतं की थोडंसं थांबल्यानंतर डिसिजन फास्ट झाला म्हणजे चुकतो असं नाही. डिसिजन फास्ट घेतला तर आपली वेळ सगळ्यात महाग आहे. आपल्याला पैसे म्हणणं असतं की डिसिजन फास्ट असावं, पण तो कॅल्क्युलेटिव्ह असावा. कॅल्क्युलेटर केले की कॅल्क्युलेशन, मग आता हे पैसे देतो, इंटरेस्ट पण वाचतोय, सगळं झालंय. आपल्याकडे जेवढी अमाऊंट आहे ते अमाऊंट आपण प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट करतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण अमाऊंट लय मोठी घेऊन नाहीये ना की एक साथ आपण एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट लगेच करू शकतो. मी गोष्टीला नाही म्हणतच नाहीये, माझं फक्त म्हणणं आहे की अर्जंट रिस्क नसावी. अरे याच्यामध्ये कसलीच काहीच रिस्क नाही, आणि जे काही रिस्क असेल ना त्याची जबाबदारी माझी आहे. तुला काय करायचं ते कर. आता हात जोडायची काय करायची याच्यामध्ये? जगातली सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कंपनी करायच्या, गप्पा करायच्या, आणि त्यानंतर जर असे हात जोडायचे असेल तर असे नाही होणार. अरे झालंच पाहिजे, हे होणं गरजेचं आहे. कंटिन्यू भांडणं कंटिन्यू करत राहा, काय अडचण नाही. चलू दे चांगलं भांडत होते तुम्ही. चलू दे. किती भांडणं झाली तरी आपल्याला शेवटी एका पेजवर येणार. आपण त्या गोष्टी जोपर्यंत बोलणार नाही, जोपर्यंत त्या पूर्णपणे तुझं प्रश्न आणि माझा प्रश्न सुटणार नाही, तोपर्यंत आपण पुन्हा त्या उमेदीनं काम करू नाही शकणार आहे. हरीश आणि अभिजित हे मूळतः कलाकार स्वतः असल्यामुळं, हरीश दाखवत नसला तरी खूप चांगला ॲक्टर आहे, तर अभिजित चित्रकार आहे, तर हे या लोकांना ही बेसिक समज आहे आणि जाण आहे, आणि मेन म्हणजे ते खूप रिस्पेक्ट करतात कुठल्याही कलाकाराचा. आणि जर क्रिएटमधल्या मैत्रीबद्दल जर बोलायचं झालं तर क्रिएटमध्ये अशी माणसं भेटली की ज्यांना मी म्हणू शकतो की ही माझी माणसं आहेत. जेव्हा मी मॉलला कामाला होतो तेव्हा फक्त मंगळवारी याच्यासोबत ट्रेकला जायचो, तर मम्मीला सांगायचो की उद्या हरीशकडे जाणार आहे, तर तिथंच भारी वाटायचं मम्मीला की हरीशकडे जाणार आहे, मग काय करायचं. आणि आता तर असं होणार होतं की रोजच हरीशसोबत आहे. मला कधी कधी जेलेस फील होतं किंवा घरी आला ना की माझी मम्मी त्याला जास्त विचारित असती. माझ्या मम्मीचा लय विश्वास बसला होता की हरीश आहे ना, तर मग काही टेन्शन नाही. मला आता पुन्हा एका माणसाला म्हणजे वैयक्तिक लेवलला लय थँक्यू बोलू आवडतं. सगळ्यांना बोलू वाटेल, म्हणजे आमचा आई वडील असतील, मित्र असतील, सगळे येतं अभिजित असं, म्हणजे ज्या लेवलला मी त्याला बोललोय किंवा काय बोललो, म्हणजे मला असं वाटतं माझे घरचं जरी कोणी असतं त्यांनी कधी सहन नसतं केलं, पण तो म्हणजे मला माझ्या आयुष्याचा जरी पार्ट असला कोणता महत्त्वाचा, तर तो एक माणूस आहे की त्याला मी आयुष्यभर थँकफुल असेल, कृतज्ञ असेल. म्हणजे त्याच्यामुळं मी फार आनंदी आयुष्य जगलो, त्याच्यामुळं माणसानं मन भेटला, त्याच्यामुळं कॉन्फिडन्स भेटला, आणि माझ्या आयुष्यातला मॅक्सिमम चांगले मोमेंट ह्या गोरक्ष कॉमेडीमुळे. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा,
कालव्यामध्ये गारव्यासारखा. काल अनोळखी वाटणारी माणसं आज आपलीशी झाली आणि आम्ही सर्व मिळून एका स्वप्नाचा पाठलाग करतोय. आता ह्या मुवमेंटला जी बसलोय ना, मी तुमच्याशी बोलतोय आणि हा व्हिडिओ चाललाय आणि तुम्ही पण बघतायत, हे आमचं सगळ्यांचं व्हिज्युअलायझेशनच होतं. म्हणजे पहिलं ऑफिस, हे ऑफिसनंतर ही डॉक्युमेंटरी करणं, हे व्हिज्युअलायझेशन होतं. आई शपथ सांगतो तुम्हाला, आतमध्ये डोक्यात जे चित्र दिसते ना स्वतःबद्दलचं, आणि भारीतला साधन आहे म्हणत मोठं क्वालिटी, ते चित्र ना थांबवायची ना ह्या जगात कोणाची ताकद नाही. फक्त एकच गोष्टी पाहिजे, तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे. आणि हरीशनं मला सांगितलेलं की बकेट लिस्ट नावाची एक कन्सेप्ट असते, ती तू डायरीमध्ये लिहून ठेव. तर ती मला वाटलं त्या गोष्टी होत नाहीत, पण त्यानं मला फोर्सफुली लिहायला लावलं आणि मी जवळजवळ एक 6-7 गोष्टी त्यात लिहिल्या. स्वतःलाच विश्वास नाही बसला की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यातल्या 3 गोष्टी तर मी कंप्लीट केल्या, ज्या गोष्टीची मला भीती किंवा लाज वाटत होती. मी स्वतःचं काहीतरी क्रिएटमधून बाहेर निघून करू शकतो, इथपर्यंत क्रिएटने मला घडवलं असं मला वाटतं. पुढं चालून मला स्वतःचं काहीतरी बिल्ड करायचं आहे, तर मग त्या गोष्टीसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे की मला कॉन्फिडन्स पाहिजे, आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी क्रिएटने भरपूर सारी म्हणजे मदत केली. म्हणजे प्रत्येकाचं असतं की वडील कधी प्रशंसा करत नाही, पण वडिलांनी एक दिवस असंच कॉल केलेला की जस्ट तुझी एक कॉफीची रील बघितली आणि बरं काम करतोयस तू. माझ्यासाठी हरीश सरांना, अभिजित सरांना आणि गोरख सरांना एक संदेश आहे की तुम्ही आता सध्या खूप ग्रोथ केली आहे, यापेक्षा 100 पटीने तुम्ही ग्रोथ करावी अशी माझी इच्छा आहे, आणि त्या ग्रोथमध्ये माझा कुठेतरी हरीचा वाटा असाव्या एवढी माझी इच्छा आहे. हरीशनं विचारलेलं की बाबा तुला स्ट्रॉंग कंपनी पाहिजे का मोठी कंपनी पाहिजे, तर माझ्या डोक्यात एकदम क्लिअर त्याच्याबद्दल सेंटेन्स होतं. ते म्हणजे मला माहीत होतं की ही कंपनी स्ट्रॉंगच पाहिजे, भलेही ती मोठी नसली तरी चालेल. विन विन विन, 3 विन आमच्यासाठी कायमस्वरूपी फार महत्त्वाच्या होत्या. पहिली विन आमच्या क्लायंटची विन. आम्ही आमच्या क्लायंटच्या स्वप्नामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्याच गोष्टीकडे लक्ष असतं. त्यांची विन ही आम्ही रोज जगतो. आणि त्यानंतर महत्त्वाची म्हणजे आमच्या टीमची विन. त्या टीमची विनसाठी आमची सगळी लिडरशिप टीम काम करते, त्यांच्या पर्सनल, प्रोफेशनल, फायनान्शियल ग्रोथसाठी त्यांना ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतात. तिसरी विन म्हणजे कंपनीची विन. आणि मला असं वाटतं ज्या कंपनीचा फोकस कायमस्वरूपी मनापासून आणि पॅशनेटली क्लायंट आणि टीमच्या स्वप्नपूर्तीवरती आहे, त्यांच्या विनवरती आहे, त्या कंपनीची विन कधीच थांबू शकत नाही. तर ही क्रिएट ही अशी एक कंपनी आहे की जिथं समाधानाचा शोध घेतला जाऊ शकतो. त्याच्यामुळे इथं येणारा प्रत्येक व्यक्ती शेवटपर्यंत समाधानी होणार आहे. टीम क्रिएटचा आजवरचा प्रवास आम्ही तुमच्यासमोर मांडला. एका इच्छेतून सुरू झालेल्या या प्रवासात आपणही सामील होऊन या प्रवासाला एका चळवळीचं रूप यावं अशी इच्छा आहे. आपण सदैव आमच्या सोबत आहात आणि भविष्यातही असालच. धन्यवाद.